सकाळच्या घाई गडबडीत असं जर नाश्ता बनवला ना, भांडे पण घासायला कमी पडतात आणि जास्त पसारा पण होत नाही आणि खूप कमी मेहनतीमध्ये बनवून तयार होती ही रेसिपी। तुम्हीसुद्धा एकदा नक्की ट्राय करा। चला पटकन रेसिपीला सुरुवात करूया। व्हिडिओला लाईक करा आणि यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। एका वाटीमध्ये अर्धा छोटा चमचा लाल तिखट, छोटा पाव चमचा हळद, चवीप्रमाणे मीठ, छोटा पाव चमचा धने आणि जिरे पावडर, छोटा पाव चमचा गरम मसाला हे टाकून आपल्याला सगळं चांगलं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। त्याच्यामध्येच एक अंडं आपल्याला फोडून टाकायचं आहे आणि पुन्हा 15 ते 20 सेकंद हे अंडं चांगलं फेटून घ्यायचं आहे। याच्यामध्येच थोडीशी कोथिंबीर टाकूया, पुन्हा चांगलं मिक्स करून घेऊया। आता नॉनस्टिकच्या तव्यामध्ये अर्धा चमचा तेल टाकूया। तेल चांगलं पसरून घ्यायचं आहे। तेल चांगलं गरम झाल्यावर त्याच्यावर हे तयार केलेलं बॅटर टाकायचं। बॅटरसुद्धा चांगलं पसरून घ्यायचं आणि त्या बॅटरवर आपल्याला एकदम ताजी असलेली चपाती घ्यायची किंवा शिळी चपातीसुद्धा तुम्ही वापरू शकता या रेसिपीसाठी। तर आता चपाती टाकून आपल्याला खालचं ऑमलेट जे आहे ना ते चांगलं आपल्याला भाजू द्यायचं आहे, चांगलं सेट होऊ द्यायचं आहे। आता हे ऑमलेट चांगलं एक साईड भाजली की आपल्याला ही पलटून घ्यायचं आहे आणि दुसरी साईड खरपूस चपाती होईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायची आहे। दोन्ही साईड चांगलं भाजलेलं आहे, फोल्ड करून घेऊया। गरमागरम सर्व करूया। सॉससोबत खाऊ शकता किंवा असंच खाऊ शकता, खूप भारी लागते, नक्की ट्राय करा। ओके बाय।